एक महत्त्वाची बातमी, नाशिकच्या कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा हा निर्णय। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विद्यार्थी श्रमदान करणार। प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्याला 2 श्रेयांक देण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी पुणे विद्यापीठाचा हा निर्णय। नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालय पुणे विद्यापीठाअंतर्गत येतात। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। प्रदीप, काय माहिती? खरंच नाशिकला कुंभमेळा जो आहे तो पार पडणार आहे। कुंभमेळ्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रशासनाला मदत व्हावी यासाठी एक ठराव जो आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संचालक मंडळासमोर मांडण्यात आलेला होता। हा ठराव जो आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मान्य केलेला आहे। तो म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जे विद्यार्थी श्रमदान करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना गुणदान जे आहे ते मिळणार आहे। 2 श्रेयांक जे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळतील अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यामधील जे महाविद्यालय येतात त्या महाविद्यालयासाठी हा प्रामुख्याने निर्णय असणार आहे। कुंभमेळ्यामध्ये प्रशासनाला मोठी मदत जी आहे ती विद्यार्थ्यांची होईल आणि प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना अनुभवता येईल यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मात्र या निर्णयाची पडसाद कशा पद्धतीनं उमरतात ही करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे विद्यार्थी प्रशासनाला मदत करतील त्यांना 2 श्रेयांक। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।